सध्या संपूर्ण कोकणात शिमगोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे। प्रत्येक गावात वेगवेगळ्या परंपरा जपल्या जात आहेत। रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा गावाला शिमगोत्सवाची विशेष आणि जुनी परंपरा लाभली आहे। आई वाघजाईच्या शिमगोत्सवामध्ये 16 कुंभांचे मानकरी एकत्र येऊन उत्सव साजरा करतात। येथील होळीची प्रथा आगळीवेगळी आहे। गावात आंब्याच्या लाकडांची होळी उभी करण्यात येते। त्यानंतर एका बाजूला गवताची पेंड लावून होळी सजवली जाते। होळीमध्ये फक्त गावचे प्रमुख मानकरी नारळ ठेवतात। त्यानंतर होळी प्रज्वलित केली जाते। होळी पेटल्यानंतर बांबूच्या काठ्यांच्या सहाय्याने होमातील नारळ बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांमध्ये मोठी झुंबड उडते। हे नारळ प्रसाद म्हणून मानले जातात। गावातील खोत मंडळी, वाडी प्रमुख, ग्रामस्थ, मानकरी आणि गुरव मंडळी मोठ्या संख्येने या गाव होळीला उपस्थित राहतात। हातखंबा गावला खूप मोठी शिमगोत्सवाची जुनी परंपरा आहे। ग्रामस्थ म्हणून आम्ही काय म्हणजे कशा पद्धतीने शिमगोत्सव साजरा होतो। 24.5 खेड्याची मालकीन, जिच्यावरती आम्हा सर्वांचा खूप मोठी श्रद्धा आहे, अशी आई वाघजाई आणि आई वाघजाईच्या कृपेने, आई वाघजाईच्या आशीर्वादाने या आमच्या हातखंबा गावातील मानकरी, त्यामध्ये आमचे खोत मंडळी असेल, आमचे चारवडीचे प्रमुख भाई तरवे असतील, समस्त 16 कुंभातील सर्व मानकरी मंडळी, सर्व ग्रामस्थ मंडळी पूर्णपणे एकत्र येऊन एक आमच्या गावाची रूढी, परंपरा, प्रथा आणि संस्कृती एकवट करून आम्ही या सर्व प्रथा, परंपरा पारंपरिक पद्धतीने चालवत असतो। यात मी या कोकण वासियातील सर्व ग्रामस्थांना चांगल्या पद्धतीने शुभेच्छा देईन। त्याचबरोबर मुंबईतून येणारे चाकर मंडळी असेल, ते सुद्धा मुंबईच्या आपल्या हातातलं काम सोडून या शिमगा उत्सवानिमित्त कायमस्वरूपी येत असतात। त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो। धन्यवाद।